तर ज्या अल्पवयीन मुलानं बिल्डरच्या मुलानं दोघांचा जीव घेतला त्याची रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। रात्री 2 वाजेनंतरही आरोपी मुलगा बारमध्ये होता असं कळतंय। आरोपी मुलगा हा बारमध्ये होता, रात्री उशिरापर्यंत तो पार्टी करत होता। कोझी आणि ब्लॅक पबमध्ये रात्री उशिरापर्यंत आरोपी पुण्याच्या या पबमध्ये पार्टी करत होता अशी माहिती समोर आली आहे। तसे दृश्य सुद्धा समोर येत आहे। दरम्यान पुण्यामध्ये कुणाच्या आशीर्वादाने हे पब सुरू आहे असा सवाल उपस्थित होतोय। तर पोलिसांच्या आशीर्वादाने रात्री उशिरापर्यंत बार सुरू आहेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर गृहमंत्री पोलिसांवर का कारवाई करत नाही असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मध्यरात्री 1:30 नंतरही पुण्यामध्ये बार सुरू राहतात का, तसा नियम आहे का असा सवाल या ठिकाणी आहे। तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराचा उडता पुणे अशी प्रतिमा निर्माण होऊ लागलेली आहे। पुण्याच्या विशाल अग्रवालचा हा दारुडा मुलगा पहा 12वी पास झाल्याची पार्टी करण्यासाठी हा दिवटा कोझी अँड ब्लॅक या पब मध्ये पार्टी करत होता। ही पार्टी रात्री उशिरा 1:30 नंतर सुद्धा सुरू होती। आरोपीचं वय 17 वर्ष असतानाही त्याला मध्ये दारू पिताना कोणीही आडकाठी करण्यात आली नाही, कोणीही अडवलं नाही। धक्कादायक म्हणजे त्याच्यासोबत इतरही अल्पवयीन आरोपींची रात्री 1:30 नंतर पार्टी सुरू होती। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्याचं सांगून गृहमंत्री फडणवीसांनी वेळ मारून नेलेली आहे। पण पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत बार आणि पब सुरू ठेवण्याची परवानगी आहे का, त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही आणि जे लोक अशा अल्पवयीन मुलांना दारू देतात त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत। दरम्यान लोकशाही मराठीने या सगळ्या प्रकरणावरून एक सवाल उपस्थित केलेले आहेत। काही सवाल ते बघूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यामध्ये पहाटेपर्यंत बार कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण पहाटेपर्यंत बार सुरू होता आणि त्या बारमध्येच दारू पिऊन हा मुलगा पुढे निघालेला होता। पोलीस बार पब चालकांवर कारवाई का करत नाही असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पहाटेपर्यंत जर बार आणि पब सुरू असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही। बार चालकांप्रमाणे पोलीसही यामध्ये दोषी नाहीत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण पोलिसांनी बार आणि पबवर आतापर्यंत कारवाई केलेली नाही। तर सांस्कृतिक राजधानीचा उडता पुणे करण्यासाठी जबाबदार कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। सांस्कृतिक राजधानी आणि अशा या पुण्यामध्ये अशा पद्धतीने बार पब सुरू आहेत। गृहमंत्री पोलिसांवर का कारवाई करत नाही, जे पोलीस अशा बार आणि पबवर कारवाई करत नाहीये अशा पोलिसांवर का कारवाई गृहमंत्र्यांकडून केली जात नाही, आतापर्यंत का करण्यात आली नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।